तर आपण स्टार्ट करूया आजच्या वर्कआउटला. स्टार्टिंगला थोडं वॉर्मअप 10 ते 15 मिनटं स्टार्टिंगचे वॉर्मअप. तसा हा आपला पूर्ण एक्सरसाइजचा व्हिडिओ हा कमीत कमी 45 मिनटाचा तरी, म्हणजे प्रत्येकाने 45 मिनिट तरी एक्सरसाइज ही केली पाहिजे. तेव्हा कुठं आपल्या वेटला याचा इफेक्ट पडेल. जेणेकरून 45 मिनिटमध्ये सगळ्या एक्सरसाइज हळूवार पद्धतीने करायच्या आहे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह टच. माझा सुद्धा 45 पेक्षा जास्त टाईमचा वर्कआउट होतो रोजचा. तुम्ही सुद्धा 45% मिनिमम तरी वर्कआउट करायला पाहिजे, जेणेकरून आपल्या मग वेट लॉसला त्याचा फायदा होईल. या पद्धतीने सूर्यनमस्कारचे 10 ते 12 हात करायचे रोज. सूर्यनमस्कारामध्ये सगळे एक्सरसाइज कंप्लीट होतात. आपल्या पायाचे, हाताचे, पाठीचे व मानेचे सगळे व्यायाम सूर्यनमस्कारामध्ये कंप्लीट होतात. त्यानंतर सिटिंग आसनामध्ये साईड टू साईड टू टच या पद्धतीने फुल 70 म्हणजे 70-70चे हात मारायचे साईड टू साईडचे. त्यानंतर अल्टरनेटिव्ह टचचे पण कमीत कमी 50 ते 70 अशापैकी मारायचे. जेवढं आपण बॉडीला जेवढी जास्त हालचाल करू तेवढी बॉडी ॲक्टिव्ह राहील व तेवढं बॉडीला जो चरबीचा असतो तो लॉस होतो. या पद्धतीने त्यानंतर तिथली आसन 2 ते 3 मिनटं तिथली आसन करायचं. स्ट्रेच करायची बॉडी फुल. आज बऱ्यापैकी ॲक्टिव्ह वाटते मला. त्यानंतर अर्धमचिंद्र आसन. अर्धमचिंद्र आसन सुद्धा 2 ते 3 मिनटं करायचा प्रयत्न करायचा आहे. नंतर गोमुखासन. गोमुखासन सुद्धा 2 ते 3 मिनटं स्टेबल राहून करण्याचा प्रयत्न. या पद्धतीने मान एकदम स्ट्रेट समोर. त्यानंतर मंडूकासन. श्वास आत बाहेर, खाली वाकल्यावर श्वास मध्ये दाबून धरायचा आहे, बाहेर आल्यावर श्वास सोडायचा आहे. या पद्धतीने स्विलिंग आहे हाताला, थोडं जाणवते. त्यानंतर भुजंगासन. भुजंगासन 20 ते 25 मारण्याचा प्रयत्न रोज. या पद्धतीने त्यानंतर पायाला डोकं लावायचा प्रयत्न. त्यानंतर स्लिपिंग आसनामध्ये पायाचे व्यायाम, अप डाऊन, सर्कल. आणि त्यानंतर आपल्या रेग्युलरची सायकलिंग 1 मिनटं रेग्युलर तरी करायला हवी आहे. 1 ते 2 मिनटं जेवढा वेळ आपल्याकडून होईल तेवढा, कमीत कमी 1 मिनटं तरी करायचं आहे. त्यानंतर ब्रिज. आणि त्यानंतर मर्कटासन. मर्कटासनचे जे आपण रेग्युलरमध्ये करतो 3 प्रकारचे रिलॅक्सेशनसाठी. या पद्धतीने हे सुद्धा फुल 2 ते 3 मिनटं करायचं आहे. त्यानंतर फुल चक्रासन. चक्रासनमध्ये थांबण्याचा प्रयत्न करायचा थोडं, जेणेकरून आपली बॉडी फुल स्ट्रेचेबल होते. त्यानंतर थोडं रिलॅक्स व्हायचं आहे. त्यानंतर सर्वांगासन. या पद्धतीने स्टेबल राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. सर्वांगासनामध्ये
त्यानंतर थोडी एक्सरसाइज, पोटाला मध्ये दाबायचा प्रयत्न, गुडघ्याला डोकं लावायचा. त्यानंतर अप्पर साईड एक्सरसाइज जे मी रोज एक्सरसाइजच्या एंडिंगला घेत असते वर्कआउटच्या. याने सुद्धा खूप जास्त असं बेनिफिट मला स्वतःला तरी जाणवतं आहे. तुम्ही जर रेग्युलरमध्ये करत असाल तर तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल. या पद्धतीने 30-30 सेकंद करायची आहे एक एक्सरसाइज. मी रेग्युलरमध्ये सांगत असते 30-30 सेकंद म्हणजे कमीत कमी अर्धा मिनटं तरी आपल्याला ही एक्सरसाइज करायची आहे, जेणेकरून आपल्या चेस्टचा, पाठीचा कणा ताठ राहण्यास मदत होते. अशा पद्धतीने करायचं आहे. त्यानंतर कपालभाती, मी एक पूर्ण योगाचं सेशन घेणार आहे. एक दिवस पूर्ण म्हणजे त्यामध्ये पूर्ण जे योगासने आहेत, सिटिंग म्हणजे सिटिंगचे, स्लिपिंग किंवा मग स्टँडिंगचे जेवढे काही योगासने असतील तेवढं मी त्याचं एक सेशन घेणार आहे. लवकरच तुम्हाला व्हिडिओ मी लवकरच उपलब्ध करून देईन. त्यानंतर ओंकार जप आणि लास्टला आपलं एकाग्रता वाढवण्यासाठी ध्यान. तर अशा पद्धतीने आजचा वर्कआउट मी कंप्लीट केला आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.